नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 1.5 द नेकलेस या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 घेतलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 घेतलेला आहे। तर पार्ट 2 ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तर या व्हिडिओचं आता स्वरूप पाहूया। हे स्वरूप कसं असणार आहे? सुरुवातीला आपण चिटचॅट क्वेश्चन्स घेतलेले आहेत, त्यानंतर वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, त्यानंतर या पाठात जे काही मार्जिन क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण घेतलेले आहेत, त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर जर लँग्वेज स्टडीचा कुठला सोडवण्यासारखा भाग असेल तर तो घेतलेला आहे। तर चला तर मग सुरुवात करूया पार्ट 1 ला। यामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आलेले आहेत, ते आपण सुरुवातीला घेऊया। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, डू यू लाइक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स? म्हणजे तुम्हाला दागदागिने आवडतात का? येस, आय लाइक ज्वेलरी अँड ऑर्नामेंट्स। सेकंड, डू यू लाइक टू ड्रेस अप फॉर स्पेशल ओकेजन? हाऊ डू यू डू दॅट? म्हणजे तुम्ही काही विशिष्ट प्रसंगी तयार होता का? तुम्हाला ते तयार व्हायला आवडतं का आणि ते कसे होतात? येस, आय लाइक टू ड्रेस अप, आय वेअर न्यू क्लोथ्स फॉर स्पेशल ओकेजन। मी नवीन कपडे घालून तयार होते। थर्ड क्वेश्चन, व्हॉट मेक्स अ पर्सन हॅपी अँड कॉन्फिडंट ड्युरिंग स्पेशल फंक्शन अँड पार्टीज? म्हणजे काही विशेष प्रसंग असेल किंवा पार्टी असेल तर त्यावेळेस कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त आत्मविश्वास देतात किंवा कॉन्फिडंट बनवतात? अकॉर्डिंग टू मी, बीइंग इन्वॉल्व्ड in the activities of party and interacting with people makes a person happy and confident like during special function and parties. आता यामध्ये वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, टॉकिंग अबाउट माय सेल्फ। यामध्ये राईट अ फ्यू लाईन्स अबाउट युअर सेल्फ, युअर नेम, अपिअरन्स, फॅमिली, द प्लेस व्हेअर यू लिव्ह। म्हणजे इथं तुमच्याबद्दल सुरुवातीला संपूर्ण माहिती लिहायची आहेत रिअल सेल्फमध्ये। आणि दुसऱ्या बॉक्समध्ये दिलेला आहे इमॅजिनरी पर्सोना। यामध्ये आपल्याला Now create an imaginary persona for yourself. It should be quite different from your real self, or you may choose a function character, a character from a novel, story, etc. म्हणजे इमॅजिन करायचं आहे तुम्ही काहीतरी एखाद्या कादंबरीतून एखादं पात्र घेतलं असेल किंवा काही तुमचं कॅरेक्टर असेल तर ते कॅरेक्टर तुम्ही स्वतः आहात असं इमॅजिन करून लिहायचं आहे। जसं स्पायडरमॅन असेल, आयरन मॅन किंवा एखादं महाभारतातील पात्र असेल, असं कुठलंही एक पात्र घेऊन तुम्ही प्रत्यक्षात ते कृती करत आहात, तुम्ही तिथे पाहत आहात असं इमॅजिन करून दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे। आता या ठिकाणी आपण रिअल सेल्फमध्ये बघू। यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच काही पॉईंट्स दिलेले आहेत, ते पॉईंट घेऊन आपण लिहिलं तरीही चालेल। हाय, आय एम वैभवी जाधव. आय लिव्ह विथ माय पॅरेंट्स अँड माय सिस्टर शांभवी. I learn in 9th class. My school name is Saraswati Gurukul Pune. My best friends' name are Meenal and Vedika. My neighbors and relatives are very helpful. I simply love studying. I enjoy reading new books. I like drawing and coloring also. I like to play outdoor games. आता अशा प्रकारचं एक उदाहरण म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहिलं तरीही चालेल। आता इमॅजिनरी पर्सोना, या ठिकाणी तुम्ही कुठलंही कॅरेक्टर घेऊ शकता आणि ते इमॅजिन करून लिहायचं आहे। हाय, आय एम स्पायडरमॅन. आय लाईक टू अब्स्ट्रॅक्ट अँड पनिश क्रिमिनल्स. आय सिम्पली लव स्टंट्स अँड फाईट्स. I enjoy flying secretly all over the world. I hate crimes and injustice caused to innocent people. I can do any impossible things in the world. I am good at every difficult or hard work. I am not so good at office work and housework. आता आपले चिटचॅट क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी झालेली आहे। आता मार्जिन क्वेश्चन्स पाहूया। यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हाय वॉज मिथिल मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल?
आता या ठिकाणी ही मिथिल्ड किंवा काही जण मॅटिल्ड असा प्रोनाउन्स करू शकतात, पण मी यावरती सर्च केलेलं आहे आणि मिथिल्ड हे प्रोनाउन्सिएशन त्या ठिकाणी बरोबर दाखवलेलं आहे. तर मिथिल्डाचा विवाह सामान्य दर्जाच्या अधिकाऱ्याशी का झाला होता? आन्सर इज बिकॉज शी वॉज बॉर्न इन फॅमिली ऑफ क्लर्क्स अँड देअरफॉर बिलॉंग्ड टू द मिडल क्लास सेक्शन ऑफ द सोसायटी. शी डिड नॉट हॅव एनी मीन्स टू गेट मॅरिड टू ॲन aristocrat, so she let herself get married to a minor official. Second, why did Mathilde weep with misery after visiting her schoolmate? म्हणजे आपल्या क्लासमेटला भेटून आल्यानंतर मॅथिल्ड दुःखाने का अश्रू ढाळत आहे? आन्सर इज मॅथिल्ड wept with misery after visiting her schoolmate because she invited her friend for possessing all the luxuries of life. Third question, what did the envelope hold? त्या पाकिटात काय होते? Answer is the envelope held an invitation by the Minister of Education and Madame George Rompuno requesting the company of Monsieur and Madame Loisel at the ministry on January 18th in the evening. Was the husband a considerate person? How do we know that? म्हणजे मथिल्डाचा पती इतरांच्या भावनांचा विचार करणारा होता का ते तुम्हाला कसे समजते? आन्सर इज येस, हजबंड वॉज कन्सिडरेट पर्सन. वी नो दॅट फ्रॉम हिज सेल्फलेस ॲक्शन अँड काइंड बिहेवियर. फिफ्थ क्वेश्चन, व्हाय वॉज मथिल्डा सॅड, रेस्टलेस अँड अनॅक्झियस दो हर ड्रेस वॉज रेडी? म्हणजे मथिल्डाचा ड्रेस रेडी असूनही ती अस्वस्थ, चिंताग्रस्त, दुःखी का होती? आन्सर इज मथिल्डा वॉज सॅड, रेस्टलेस अँड anxious though her dress was ready because she had no jewels or a single stone to wear with dress. Sixth question, what did Madame Forestier's large box contain? म्हणजे मॅडम फॉरेस्टियरच्या त्या मोठ्या बॉक्समध्ये काय होतं? आन्सर इज मॅडम फॉरेस्टियर्स लार्ज बॉक्स कंटेन्स सम ब्रेसलेट्स, अ पेरल नेकलेस अँड अ ब्लॅक सॅटिन बॉक्स कंटेनिंग अ सुपर्ब डायमंड नेकलेस. Seventh question, which sentences tell us the Mathilda greatly desired the necklace? म्हणजे पाठातील कोणत्या अशा ओळी आहेत ज्याच्यातून आपल्याला समजते की मॅथिल्डाला त्या हाराची तीव्र अभिलाषा होती किंवा तिला इच्छा होती? आन्सर इज हर हर्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. सेकंड, हर हँड्स ट्रेम्बल्ड ॲज शी टूक इट. थर्ड, शी फास्टन्ड इट अराउंड her necklace and stood lost in ecstasy as she looked at herself. Eighth question, think and answer. Why did Mathilda not notice the loss of her necklace? मॅथिल्डाला तिचा जो नेकलेस हरवला आहे त्याबद्दल का लक्षात आले नसावे असे तुम्हाला वाटते? आन्सर इज मॅथिल्डा डिड नॉट नोटीस द लॉस ऑफ हर नेकलेस बिकॉज शी वॉज हॅपी अँड लॉस्ट इन द ग्लॅमर ऑफ द पार्टी. शी ऑलवेज वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ समथिंग दॅट वॉज ग्रँड अँड रिच. ॲज शी फाउंड हरसेल्फ टू बी द सेंटर ऑफ अटेन्शन, शी डिड नॉट रिअलाइज दॅट द नेकलेस वॉज मिसिंग. आतापर्यंत आपण मार्जिन क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, चिटचॅट क्वेश्चन्स, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत. आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, रीड ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड. राईट हू सेड इट अँड टू हुम. म्हणजे कोणी कोणास म्हटले हे आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. यामध्ये ए, लुक हिअर इज समथिंग फॉर यू. हे कोणी कोणाला म्हटलेलं आहे? मथिल्डाज हजबंड सेड टू मथिल्डा. B, why the dress you go to the theater in? Mathilda husband said to Mathilda. C, I would rather not go to the party. Mathilda said to her husband. D, choose my dear. Madame Forestier said Mathilde. E, you have nothing else. Mathilde said to Madame Forestier. F, would you lend me this, just this? Mathilde said to Madame Forestier. G, what?
How? That's impossible, Mathilde husband said to Mathilde. Second question, read the conversation in the story aloud using proper intonation. आता या ठिकाणी आपल्याला ही स्टोरी मोठ्याने वाचायची आहे, योग्य आवाजातील चढ उतारासह ही फक्त वाचायची आहे. Third question, write a few lines about what Mathilda had and what she dreamed about. यामध्ये आपल्याला काही ओळी लिहायच्या आहेत. मॅथिल्डा जवळ काय होतं आणि ती कशाची स्वप्न पाहत होती. Answer is, Mathilda was a pretty and charming girl. She wanted to be wedded to an aristocrat, but she was married to a minor official at the Ministry of Education. She dressed plainly, but she dreams of rich dress and jewel. She wanted so much to charm, be envied, and be sought after. She lived in a shabby, poorly furnished house. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms perfumed for afternoon chats with close friends. Fourth question, write what you think about the following thoughts and action of Mathilda. म्हणजे मॅथिल्डाच्या पुढील विचार व कृतींविषयी तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं आहे. यामध्ये ए, मॅथिल्डा वॉज ब्युटिफुल अँड सो शी वॉन्टेड टू मॅरी अन ॲरिस्टोक्रॅट. Answer is, Mathilda wished that her beauty would guarantee that she would marry a rich aristocrat. B, Mathilda was sad because she did not get any luxurious. Answer is, Mathilda was so convinced that she was meant to be rich that she detested her real life. C, Mathilda felt that her house was shabby and poorly furnished. Answer is, her feelings are wrong because it depends on the people who lived in the house to keep the house clean, tidy and beautiful with whatever furniture. D, Mathilda wanted other people to envy her. Answer is, Mathilda's thought was wrong because happiness does not depend on making the people envy you. E, Mathilda was not happy to see the invitation. Answer is, Mathilda did not care about the importance of the invitation her husband had received. She was thinking only about the dress she would wear there. F, Mathilda wanted a new dress for herself. Answer is, Mathilda wanted a new dress for herself only to selfishly corner her husband for extorting money from him to buy a new dress. Her thought was silly and unreasonable. G, Mathilda borrowed a diamond necklace from her friend and wore it to the party. Answer is, borrowing a diamond necklace was not a dire need of Mathilda. She could have used flower instead, but she wanted another woman necklace. She did not understand that borrowing is begging. H, Mathilda lost the necklace. Answer is, Mathilda was so overwhelmed and captivated by her success that she was not aware of her responsibility of safekeeping the borrowed necklace carefully. She lost it because of her carelessness. आता या ठिकाणी फिफ्थ दिलेला आहे, प्रिपेअर अ फॉर्मल इन्व्हिटेशन युजिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. आता हा फॉर्मॅट दिलेला आहे, तो फॉर्मॅट यूज करून आपल्याला इन्व्हिटेशन लिहायचं आहे. तर पुढे आपण ते दिलेलं आहे ते पाहूया. आता या ठिकाणी सुरुवातीला नाव लिहायचं आहे मिस्टर अँड मिसेस. या ठिकाणी दिलेलं आहे सतीश जोग. सोलिसिट रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ युअर कंपनी ऑन द ओकेजन ऑफ द 3rd वेडिंग ॲनिव्हर्सरी ऑफ देअर पॅरेंट्स ऑन. या ठिकाणी तारीख आणि वेळ दिलेला आहे, व्हेन्यू दिलेला आहे फ्रायडे 7 ऑक्टोबर 2025. व्हेन्यू राजेश हॉल, लक्ष्मी रोड, पुणे. टाईम 6 PM to 9 PM.
तर अशा प्रकारचं इन्व्हिटेशन आपल्याला या ठिकाणी नमुन्यादाखल दिलेलं आहे आणि खाली एक नोट लिहायची आहे, ती पाहूया. नो प्रेझेन्स प्लीज, म्हणजे बऱ्याच पत्रिकेंवर तुम्ही वाचलं असेल की आहेर स्वीकारला जाणार नाही, तशातला हा प्रकार आहे. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. याच पाठाचा पार्ट 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला तो पाठ आणि त्याचा स्वाध्याय मिळून जाईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.